बरं, विद्यार्थ्यांना माझा आवाज येतोय का? येस सर. ओके. तिथं जे लाईक तुम्ही करताय किंवा स्माइली पाठवताय ते काहीच पाठवू नका आता. आणि लगेच आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करतोय. काल झालेला भाग कोणाला सांगता येईल का रे? काल जो भाग आपण घेतला होता तो कोणाला सांगता येईल का? दीपक, इकडे संस्कारने हातवर केलाय. सांगता येत असलं सांग. मोबाईल मधलं जरा जास्त येतं वाटतं अरमानला, संस्कारला. तर जर आठवत असेल की आपण कालच्या तासाला काय काय घेतलं होतं. मागच्या तासाला आपण फॅमिली बॅकग्राऊंड पासून ते एक इन्सिडेंट जो लेखकाच्या घरासमोर किंवा लेखकाच्या घरी जो घडला होता त्याच्याविषयी आपण पाहिलेलं होतं. आता या ठिकाणी आपण लेखकाला जी घटना घडली लेखकाने दुर्लक्ष केलं, परंतु लेखकाला नाविलाजाने जिज्ञासेमुळं खऱ्या अर्थानं त्या घटनेकडे लक्ष द्यावं लागलं. जिज्ञासा ही अशी गोष्ट आहे की तुमच्या वयाच्या प्रत्येक मुलाला जिज्ञासा असते. जसं की थोडक्यात एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणं. एखादी रस्त्यावरती घटना घडलेली असेल किंवा एखादी घटना जर कुठं घडत असेल तर आपण जाणून बुजून स्वेच्छेने आपण त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती घेतो. याला म्हणायचं जिज्ञासा एखाद्या गोष्टीविषयी. आपण एक आठवीला एक पोएम पण पाहिली होती वाय, बरोबर. त्याच्यामध्ये आपण क्युरियस लिटल बॉय हा आपण पाहिलेला होता की जो कायम वाय वाय असा प्रश्न विचारतो, बरोबर. जेवायचं तर का जेवायचं, गोट्या पाण्यामध्ये का बुडतात, लाकूड पाण्यामध्ये का तरंगतं, आकाशात ढगच का वाहतात, बरोबर. असं विचारणारा एक मुलगा आपण आठवीच्या वाय या कवितेमध्ये शिकलेलो होतो. त्यानंतर इथं ती जी जिज्ञासा होती, लेखकाने पाहिलं की त्यांच्या घराच्या समोर वरांड्याच्या समोर असणाऱ्या एका कोपऱ्यामध्ये जो काही ऑफिसर्स क्लब होता त्या क्लबच्या छतावरती एक माकड, त्याच्या हातामध्ये एक पिल्लू होतं आणि त्या पिल्लाला जोरजोराने चावे घेत होतं. बाकीचे लेजर मेंबर्स ऑफ द ग्रुप, त्या ग्रुपमध्ये असणारे जे काही दुय्यम दर्जाचे जे काही सदस्य होते, मग त्या पिल्लाची आई होती, बाकीचे काही माकडं होती जी छोटी माकडं होती, ती सगळे त्या छतांवरती पसरलेले म्हणजे पांगलेले होते आणि तिथून ते पिल्लू कसं मरत आहे हे ते फक्त पाहत होते. त्यानंतर आपण त्या ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या किंवा अभ्यासल्या की ज्याच्यामध्ये लेखकाने प्रयत्न करून त्या पिल्लाला वाचवलं होतं. वाचवलं अर्थात लेखकाने त्या पिल्लाला दगडाच्या साहाय्याने, काठीच्या साहाय्याने, कुत्र्यांच्या मदतीने त्यांनी त्या पिल्लाला कुत्र्यांची मदत घेतलेली नव्हती, पण कुत्रे त्या ठिकाणी भुंकत होते. काही अजून नेबर्स किंवा अदर कॉर्टियर्स दे ऑल्सो हेल्प्ड रायटर बट नन कुड डू टू सेव्ह द baby langur. Then writer only one person who saved that baby langur. He took the baby langur to their backyard. त्यांच्या त्या घराच्या पाठीमागे असणारं जे अंगण होतं त्या अंगणामध्ये लेखक त्या पिल्लाला घेऊन गेलेत. त्याला खुराड्यामध्ये ठेवलंय. त्याच्या जखमांमधून रक्त वाहत होतं. नंतर त्या जखमांना स्वच्छ करण्यासाठी किंवा त्या पिल्लावरती प्रथमोपचार करण्यासाठी लेखकाच्या वडिलांनी प्रथमोपचाराची पेटी त्या ठिकाणी आणून दिलेली होती. त्याचबरोबर आणखीन जी गोष्ट त्या ठिकाणी घडली ती गोष्ट अशी होती, त्याच्या जखमांमधून रक्त वाहत होतं.
ते स्वच्छ केलं गेलंय. त्यानंतर त्या पिलाच्या चेहऱ्यावरती पाणी मारण्यात आलं. त्याच्यामध्ये थोडासा जीव भरल्यासारखा लेखकाला वाटला. तो थरथर कापत उठून बसलाय. त्याच्यानंतर लेखकाने अजून एक गोष्ट जी पाहिली तर मानवी मुलासारखं ते पिल्लू हुंदके देत रडायला सुरू झालेलं होतं. आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. ट्रॉमा म्हणजेच थोडक्यात मनाला झालेला आघात किंवा त्याचा अर्थ पण त्या ठिकाणी आपण पाहिला होता. ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे खूप वेदना किंवा थोडक्यात झालेलं दुःख, मनाला बसलेला जबरदस्त धक्का असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर एकंदरीत जर तुम्ही अजून गोष्टी त्या पाहिल्या तर ती अशी गोष्ट होती की लेखकाने त्याला सोललेली केळी खायला दिलेली होती. त्याने त्याच्या चंचल हाताने ती केळी पकडली होती आणि घुटमळत घुटमळत त्याने चावे घ्यायला सुरुवात पण केलेली होती. ओके, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती घटना घडलेली होती. पिल्लू जिवंत झालेलं होतं. जिवंत म्हणजे जणू काय मेलंय असं त्यांनी ते गृहीत धरलं होतं. म्हणून मी म्हणतो की पिल्लू आता जिवंत झालेलं होतं, त्याच्यामध्ये जीव भरलेला होता. नंतर पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो तर पेज नंबर 10 वरती शेवटून तिसरा 10 नंबरच्या पानावरती शेवटून तिसरा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एकदा तुम्ही पहा. त्याच्यामध्ये आता ती लाईन बाय लाईन आपण त्या ठिकाणी काय करू त्याचा एकदा डिस्क्रिप्शन पाहू किंवा तो डिस्क्राईब करून घेऊ. तर पहा तिथं, माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. लेखक म्हणतात की माझं पूर्ण लक्ष त्या पिलामध्ये जो जीव किंवा जीवाचं पुनरुज्जीवन त्याच्यामध्ये होत होतं, म्हणजे त्याच्यामध्ये जीव भरत होता, त्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष लागलेलं होतं असं लेखक या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. 2 सेंटेन्स वाचल्यात पहा मी तिथं. लेखक म्हणतात की अचानकपणे अनकॅनी फिलिंग म्हणजे आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. जी गोष्ट मी पाहिली अचानकपणे, ती गोष्ट पाहिल्याच्या नंतर माझ्यामध्ये एक विलक्षण अशी भावना माझ्या मनामध्ये जागृत झाली. विलक्षण अशी भावना म्हणजे काय, तुम्हाला एक विलक्षण भावना सांगतो. पहा, ज्यावेळेस एखादं अनोळखी कुत्र, पावर का अनोळखी कुत्र्याचं पिल्लू एखादा रोड ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यामध्ये ते पिल्लू मरतं, त्यावेळेस आपल्याला जी हळहळ निर्माण होते ना, ती हळहळ म्हणजे त्या ठिकाणी असणारी अनकॅनी फिलिंग आहे. तर मग या ठिकाणी लेखकाला सुद्धा तशाच पद्धतीची असणारी जी अनकॅनी फिलिंग होती किंवा जी काही विलक्षण अशी भावना त्यांच्यामध्ये जागृत झालेली होती, तर ती भावना जागृत कशामुळे झाली ती गोष्ट पुढे दिली. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. म्हणजे जेव्हा ही टर्न बॅक, त्यांनी ते पाठीमागे वळले किंवा टर्न अवे फ्रॉम द कूप, खुराड्यापासून ते पाठीमागे वळले आणि त्यांनी त्यांच्या त्या छतावरती किंवा टाईल रूफवरती, त्या फरशीच्या छतावरती बसलेली त्या पिलाची आई पाहिली. पहा, आता एखाद्या माकडाच्या पिलाला हात लावून पहा बरं, माकड लगेच मारायला सुरू करेल, बरोबर. पण या ठिकाणी लेखकाला कोणत्याही पद्धतीचा प्रतिकार त्या माकडाच्या पिलाच्या आईने केला नाही. विशेष गोष्ट आहे, कारण तुम्ही एखाद्या दुसऱ्या माकडावरती जरी एखादा दगड फेकला किंवा तुम्ही त्याच्याकडे पाहिलं बी ना, तरी दुसरी माकडं सुद्धा तुमच्यावरती खेकसायला सुरू करतात किंवा ती तुमच्या पाठीमागे लागतात. मग या ठिकाणी लेखकाला अनकॅनी फिलिंग किंवा ती विलक्षण भावना का जागृत झाली, तर लेखकाने त्यांच्या छतावरती बसलेली ते माकडाच्या पिलाची आई पाहिली. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. मी ज्या ज्या हालचाली करतोय त्या सगळ्या हालचालींचं निरीक्षण ती त्या ठिकाणी बसून करत होती असं लेखक सांगतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगितलंय पहा, शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड.
तर या ठिकाणी एक एक अजून एक गोष्ट त्या थोडक्यात ॲनिमल क्लॅन मधली, प्राणी वंशामधली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस एखाद्या आईच्या मुलाला, पिलाला किंवा एखाद्या त्या आपण बछड्याला ज्यावेळेस काहीतरी इजा होते त्यावेळेस ती आई त्या पिलाचं बारकाईने निरीक्षण करते किंवा त्या पिलासाठी ती रडते. एखादं मूल जर असेल तर त्या मुलासाठी त्याच्या आई रडते. परंतु इथं ती आई म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो की ती मानवी गोष्ट नाहीये, ती फक्त सजीव गोष्ट किंवा प्राणी आहे, बरोबर. पण प्राण्यांमध्ये सुद्धा आई नावाचा घटक आहे आणि तो मदर इज अ युनिव्हर्सल थिंग. आई ही एक वैश्विक अशी गोष्ट आहे. का वैश्विक आहे? तर प्रत्येक मुलाची काळजी करणं आईचं कर्तव्य आहे असं आपण म्हणू, बरोबर. आपण म्हणतोय कर्तव्य आहे, एखाद्या आई म्हणू शकते माझं काही कर्तव्य आहे, बरोबर. मग जन्म मी एकट्यानेच दिलाय का, बरोबर. असं पण होऊ शकतं. पण आई ही युनिव्हर्सल आहे. तिला तिच्या कामाचा त्रास होत नाही, त्याची लाज वाटत नाही. या गोष्टी आपण सगळ्या शिकलेलो आहोत, बरोबर. म्हणजे आजची परिस्थिती बऱ्याचशा प्रमाणामध्ये जर आपण एकंदरीत बऱ्याचशा गोष्टी आपण सोशल मीडियावरती पाहतो, बरोबर. निष्काळजीपणा थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं. पण या ठिकाणी जर पाहिलं ना तर त्या पिलाची आई त्या मोठ्या माकडाला प्रतिकार करू शकत नव्हती. पण आता लेखकाने त्या पिलाला वाचवल्यानंतर मात्र ती आई त्या पिलाच्या प्रत्येक घेणाऱ्या काळजीच्या गोष्टीवरती तिचं लक्ष होतं आणि लेखकाने ती बारकाईने पाहत होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. जणू काय तिने तिच्या मनाला हे ठरवून घेतलेलं होतं किंवा मनाला तिने पूर्ण ते सहमत केलेलं होतं की तिच्या पिलाला या लेखकापासून किंवा या व्यक्तीपासून, माणसापासून कोणत्याही पद्धतीची इजा होणार नाही. या गोष्टीची पूर्णपणे तिने खातरजमा तिच्या मनाशीच केलेली होती. अशी भावना लेखकाची जागृत होते आणि म्हणून लेखकाची विलक्षण भावना त्या आईकडे पाहिल्यानंतर जागृत झाली. नंतर पुढे असं सांगितलंय मीन व्हाईल, मध्यंतरीचा काळ. मीन व्हाईल म्हणजे मध्यंतरीचा काळ किंवा ही घटना घडत होती याच्या किंवा त्या पिलामध्ये जीव भरत होता. लेखकाने हातामध्ये पिल्लू धरलं होतं, तिथपासून ते इथपर्यंतच्या गोष्टीच्या मधल्या कालखंडामध्ये काय घडलं ते लेखक या ठिकाणी सांगतात. पण द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या पिलाला आपल्या आईची हजेरी या ठिकाणी लागलेली आहे किंवा आई आपल्या जवळ कुठंतरी आहे याची जाणीव त्या पिल्लाला निर्माण झाली आणि ते पिल्लू हुंदके देत देत रडायला सुरू झालं. जसं काय माणसाचं मूल, मानवी मूल रडतं, सेम त्याच पद्धतीने हे पिल्लू सुद्धा हुंदके देत रडायला सुरू झालं. म्हणजे सॉब हुंदके देणे आणि टू क्राय म्हणजे रडणे, ते थोडं हळूहळू रडायला सुरू झालं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाव द मदर ऍक्सेस टू हर बेबी. लेखक म्हणतात की मी खुराड्याचं दार उघडून ठेवलं, त्याला मुक्त केलं. आणि कशासाठी ते खुराड्याचं दार उघडलंय तर त्या आईने त्या पिलाला उचलून घ्यावं याच्यासाठी मी त्या खुराड्याचं दार उघडलं असं लेखक या ठिकाणी सांगतात. नंतर पुढे सांगितलंय पहा, इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आता आईचा वैश्विकपणा या ठिकाणी तुम्हाला जाणवायला सुरू होईल, तो तुम्हाला दिसायला सुरू होईल. पहा इमिडिएटली तात्काळ जसं त्या खुराड्याचं दार उघडलं, तात्काळ त्या माकडाच्या पिलाच्या आईने त्या खुराड्याच्या छतावरती, म्हणजे जो उतार असतो दोन्ही साईडला, स्लोप्स ऑफ द रूफ, बरोबर, त्याच्यावरती त्या पिलाच्या आईने लगेच उडी घेतली. आणि उडी घेतल्याच्या नंतर तिने आपल्या पिलाला उचलून घेतलंय. पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. ती आपल्या हातामध्ये
त्या पिलाला घेऊन बसते. जर तुम्ही इकडच्या साईडच्या पेजवरती जर ते चित्र पाहिलं तर ती आई कशा पद्धतीने त्या पिलाला घेऊन बसलेली आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, तर पहा, then she gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddle him tightly in her bosom. पहा, तर त्या आईने काय केलंय, आईने त्या पिलाला आपल्या जवळ घेतलं, त्याच्या शरीराचं पूर्ण निरीक्षण केलं, त्याच्या जखमांचं निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर ती आपल्या बाळाला आपल्या छातीशी कवटळून बसते. कडल टू हर बोसम. बोसम याचा अर्थ थोडक्यात छातीशी कवटाळणे असं होतं, छातीशी धरणे, बरोबर. कडलचा अर्थ दिला हेल्ड क्लोजली म्हणजे जवळ घेणे, बरोबर. ती आई त्या पिलाला आपल्या जवळ घेऊन त्याला आपल्या कवेमध्ये घेऊन ती बसलेली होती. द बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर कॅरिंग आर्म. आईच्या काळजी करणाऱ्या हातांमध्ये ते पिल्लू आल्याच्या नंतर त्या पिलाला खूप समाधान लागलेलं होतं. सॉलिस, सॉलिसचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे, पहा, म्हणजे सोलेस असं तुम्ही त्याला म्हणू शकता. कम्फर्ट अँड पीस. कम्फर्ट म्हणजे समाधान किंवा आराम मिळणे आणि इकडं पीस म्हणजे शांती मिळणे. तर अशा पद्धतीने त्या पिलाला आपल्या जवळ घेतल्यानंतर पिलाला त्याच्यातून समाधान आणि शांती लागली असं लेखक म्हणतात. आता थोडक्यात ते पिल्लू असं म्हणलं असं का की माझ्या आईच्या जवळ गेलो, आता माझं दुःख संपलंय, बरोबर, असं तो पिल्लू म्हटलेलं नाहीये. पण लेखकाला त्याची जाणीव निर्माण झाली, भावना निर्माण झाल्या. पण आपल्या घरी जर एखादं कुत्रं असेल, बरोबर, तर तुम्हाला निश्चित एक गोष्टीचं निदर्शनात येईल की ते कुत्रं किंवा ते कुत्र्याचं पिल्लू हे फक्त घरातील एका माणसाच्या जवळ, कोणत्याही एका माणसाच्या जवळ कायम शेपटी फिरवतं. घरातली जनावरं घरी आलेला एक माणूस, आपल्या घरातला एक मेंबर, तो आल्याच्या नंतर सगळे ओरडायला सुरू करतात. माझ्या घरी तर फिक्स आहे, मी कुठून आलो, किती वाजता आलो, एकही जनावर मला बघून ओरडत नाही. का? कारण त्यांची काळजीच मी करत नाही. घरातल्या दुसऱ्या कोणत्याही मेंबरला पाहून ते ओरडत नाही. पण माझ्या वडिलांना पाहिलं की त्या शेळ्या असू द्या, जनावर कोणती, गाई असू द्या, म्हशी असू द्या, जे घरी आमचे जनावर आहेत ते गाय, म्हैस, इवन कुत्रं सुद्धा वडील आल्याच्या नंतर त्यांच्या भोवती शेपटी फिरायला सुरू करतं आणि ती सगळी जनावरं ओरडायला सुरू करतात. का? तर त्यांना माहिती ही व्यक्ती आल्याच्या नंतर आपली पूर्णपणे काळजी करणारी व्यक्ती या ठिकाणी आली. आम्हाला पाहिल्याच्या नंतर ते भुकेलेले असतील तरी सुद्धा ओरडत नाहीत, बरोबर. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो तो तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे पुन्हा एकदा. पण या पिलाला त्याच्या आईच्या कुशीत गेल्यानंतर खूप समाधान लागलेलं होतं, शांती लागलेली होती. त्याच्या जखमांना ते पिल्लू विसरून गेलेलं होतं. मग पहा, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही वेळ ती आई तिच्या पिलाला घेऊन त्या ठिकाणी त्याच्या जखमांना चाटत बसलेली होती. लॅप म्हणजे चाटणे. तुम्ही अजून एक गोष्टी जर कधी निरीक्षण केलं असेल तर पहा, आपण सगळे शेतकरीच, जर एखाद्या जनावराला जर जखम झालेली असेल आणि ती जखम जर त्याच्या चाटण्याच्या भागामध्ये किंवा स्थितीमध्ये जर येत असेल, समजा त्याच्या पायाला जखम झाली आणि ते जर त्याला जिभेने चाटता येत असेल तर ती जखम आपोआप नीट होते. त्याच्यानंतर जर समजा ती जखम त्याला चाटता न येण्या जागेवर समजा पाठीवरती झालेली असेल तर त्या जनावराची ती जखम पाठीवरती कधीही नीट होत नाही. तिच्यासाठी आपला डॉक्टरच बोलावा लागतो, आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण कोणत्याही जनावराचं त्याला जर जखम झाली तर ते जखम चाटतं. अँड्रॉक्लिस अँड द लायन हे एक प्रकरण आपण आठवड्यात शिकलेलो होतो. तिच्या सिंहाच्या पायाला जखम झालेली होती, एक काटा त्याच्या पायामध्ये घुसलेला होता, तो चाटायचा परंतु तो काटा निघलेला नव्हता म्हणून त्याची जखम लांबलेली होती. आणि त्याच्यानंतर अँड्रॉक्लिसने ती जखम बांधली आणि अँड्रॉक्लिसचा तो सिंह मित्र झाला. ही गोष्ट आपण शिकलोय.
म्हणजे प्राण्यांवरती जर तुम्ही उपकार केले ना तर ते प्राणी उपकाराची जाणीव धरतात. आपण माणसं येतात, आपण शक्यतो धरत नाही. शक्यतो म्हणतोय बरं का मी, सगळी माणसं 100% मतलबी नसतात, कृतज्ञ नसतात, बरोबर. पण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की मी मदत केली होती आणि मला मदत नाही केली, बरोबर. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यायची की आपल्यावरती एखाद्याने जर उपकार केले ना तर त्याच्या उपकाराची परतफेड आपण पुन्हा उपकारानेच करायची. म्हणजे परतफेड करणं याचा अर्थ डायरेक्ट मुक्त होणं असं नाही, तर आपण त्याच्या उपकारामध्ये कायमस्वरूपी राहणं, आपल्याकडून त्याला कोणताही त्रास होणार नाही याची जाणीव आपल्याला होणं, म्हणजे आपण थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करणे असं त्याला म्हणतात. कृतज्ञ आणि कृतज्ञ याच्यामध्ये पण फरक आहे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा, अशी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात शब्द आहेत आणि ते शाब्दिक व्याविचार आपण त्याला म्हणू शकतो किंवा शब्दप्रयोग त्याला म्हणू शकतो. मग द मदर sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. मग आता त्या ठिकाणी ती नुसतीच बसली आहे का? नाही. बसून ती फक्त पिलाला चाटते का? तरी नाही. मग लेखक म्हणतात शी वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स. पॉन्डर म्हणजे थिंक ओव्हर डीपली, म्हणजे एखाद्या घटनेवरती खूप गहन विचार करणे. ती आई त्या झालेल्या घटनेवरती खूप गहन असे विचार करत ती त्या ठिकाणी बसलेली होती आणि ती पाहत होती की आपल्या पिलाला, आपल्या मुलाला आपण भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांपासून कसं वाचवू शकतो आणि त्याच्यासाठी ती सेफ अशा जागेची निवड त्या ठिकाणी करत होती. हाऊ शी कुड द बेबी सेफ फ्रॉम फर्दर अझल्ट म्हणजे हल्ला, अटॅक. अझल्टचा अर्थ आपण पाठीमागं पाहिलेला आहे. अझल्ट हा एक शब्द पाहिला होता आपण, मराउंडिंग हा एक पहिला, हल्लेखोर, बरोबर. आणि अझल्ट म्हणजे हल्ला. तर भविष्यात होणाऱ्या हल्ल्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल हे ती त्या ठिकाणी बसून त्याचा विचार ती करत होती. पुढचा पॅरेग्राफ आहे पहा, त्या 11 नंबरच्या पेजवरती पहिला पॅरेग्राफ सुरू होत आहे. फॉर अ फ्यू सेकंड्स. मुलांना मी ज्यावेळेस वाचतोय त्यावेळेस तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पहा आणि मी समजून सांगतोय त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तरी चालेल. ओके. फक्त फोनमध्ये कोणीही कोणत्याही पद्धतीचे किडे करत बसू नका. ज्या कामासाठी आपल्याला घरच्यांनी फोन दिलाय ते प्रामाणिकपणे काम करायचं, कारण प्रकरण मी तुम्हाला भविष्यात उपयोगी येणारं प्रकरण शिकवतोय. ओके. पहा तर फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. काही सेकंद, पावर मिनिटाचा तासाचा खेळ नाही सांगितलेला इथं, तर इथं हे सांगितलंय की काही मिनिट, काही सेकंद ती आई माझ्या डोळ्यात पाहत होती. माझ्या डोळ्यात पाहणं म्हणजे काय? माझ्या नाही, लेखकाच्या डोळ्यात पाहत होती. स्ट्रेट टू माय आईज असं या ठिकाणी म्हटलंय. स्ट्रेट इन टू माय आईज, सरळ माझ्या डोळ्यांमध्ये पाहत होती. मग पहा, इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, showering silent gratitude on me for saving the child. आणि मग आता लेखक म्हणतो की इवन दॅट डे, टुडे आपल्यासाठी दॅट डे, तो दिवस, बरोबर. इवन टुडे, आज, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. मी सुद्धा तिच्या डोळ्यात पाहायला विसरलो नाही किंवा मी तिच्या डोळ्यात पाहू शकलो नाही असं नाही, मी तिच्या डोळ्यात पाहिलं असं लेखक म्हणतो. मग डोळ्यात पाहिल्यानंतर काय भेटलंय पाहायला लेखकाला? डोळ्यात पाहिलंय. मग आपण तर रोज आई वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो, बरोबर. तिथं आपलं पाहणं वेगळं असतं.
कारण आपण पालकांवरती आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, आपण त्यांना दम द्यायचा प्रयत्न करतो. आपण कधीही पालकांनी आपल्याला एखादी वस्तू घेतली, पालकांच्या डोळ्यामध्ये असणारं जे प्रेम आहे, जे आनंद आहे, तो आपण पाहत नाही. फक्त आपल्याला काही देऊ नका, मग आपण घरच्यांच्या डोळ्यात कसं पाहतो ते एकदा पाहायचं. बरोबर. म्हणजेच थोडक्यात काय सांगण्याचा उद्देश असा होता की, एक मिनिट म्हणून सायलेंट करून टाकतो मी. तर पहा, लेखक म्हणतात की आज मी तिच्या डोळ्यामध्ये पाहायला विसरलेलो नव्हतो, मी तिच्या डोळ्यामध्ये पाहिलेलं होतं, पाहू शकलो होतो. पहा, आणि मग काय जाणवलं लेखकाला? शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिच्या मुलाला वाचवल्यामुळं किंवा तिच्या पिलाला वाचवल्यामुळं ती माझ्यावरती कृतज्ञता व्यक्त करत होती. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ती माझ्यावरती कृतज्ञता, सायलेंट ग्रॅटिट्यूड, शांत अशी कृतज्ञता तिने माझ्यावरती व्यक्त केलेली होती. त्यानंतर पुढे सांगितलंय पहा, आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिचं माझं आभार मानण्याची पद्धत, तिची माझ्याविषयी भावना व्यक्त करण्याची पद्धत, सेंटिमेंट म्हणजे भावनाच होतं, इमोशन्स म्हणजे सुद्धा भावनाच आहे. मग त्या भावना व्यक्त करण्याची पद्धत, मला धन्यवाद देण्याची पद्धत, ही पाहिल्याच्या नंतर माझ्या मात्र डोईवरून पाणी गेलं. ओव्हरवेल्म्ड, डोईवरून पाणी जाणे म्हणजे असं नाही की पाण्यात उभा राहिलं आणि डोक्यावरून पाणी गेलं, असं त्याचा अर्थ नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की अति भावना व्यक्त होणं, बरोबर, पण त्या शब्दांमध्ये व्यक्त न करता येणं, तर माझ्या डोईवरून पाणी गेलं, असं लेखक म्हणतात. त्याच्यानंतर इथं असं सांगितलंय, देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. तिच्या काळजी करणाऱ्या हातांमध्ये तिचं मूल बसलेलं होतं. तिच्या काळजी करणाऱ्या हातांमध्ये तिचं मूल बसलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ती आई ही वैश्विक आई होती का? तर तिच्या मुलाला झालेली इजा आणि त्या इजेचं थोडक्यात इजेपासून त्या मुलाचं केलेलं रक्षण, याच्यामुळे तिने कृतज्ञता व्यक्त केली. संस्कार, काय अडचण येते? संस्कार, आवाज येतोय का? तुझं माईक ऑन कर पटकन, नाही इकडून रिमूव्ह करून टाकीन. फोनमध्ये काहीच करू नको तू. सगळ्यात जास्त लाईक, स्माइली आणि ते हँडरेज तुझेच येतं. तर पहा, ह्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करूयात. अरमान एक सारखा हँडरेज करतो. अरमान, तुला काही प्रश्न विचारायचे असले तर विचार, पण मला माहितीये तुला प्रश्नच पडत नाहीत कधी. तर पहा तिथं, युनिव्हर्सल मदर म्हणजे काय? तर वैश्विक आई. जगामध्ये सगळ्या आई या समान आहेत. सगळ्या आई या समान आहेत, कारण प्रत्येक आई तिच्या मुलाची काळजी घेते, बरोबर. त्याच्यानंतर आई वैश्विक काय आहे? तर मुलांना जन्म देणं ही फक्त हा जो गुण आहे किंवा हा जो एक जन्म देण्याची पद्धत आहे ती फक्त आईकडे आहे, बरोबर. दॅट्स वाय शी इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल मदर. त्याच्यामुळेच तिला वैश्विक आई म्हटलं जातं. आपल्या मुलाच्या पायात काटा खुडला तर त्रास सगळ्यात जास्त आईला होतो. त्याच्यानंतर पिचलेलं, पिडलेलं जर बाळ असेल तर त्याचाही त्रास फक्त आईलाच होतो. आईने कितीही मुलांना मारू द्या, नंतर आईचेच डोळे भरून येतात. या गोष्टी आपणही आपल्या लहानपणीपासून पाहिलेल्या आहेत. मुलांनाही त्याची भरपूर अनुभूती आलेली आहे, बरोबर. की ज्या ज्या मुलांना समजा आईने मारलं असेल, नंतर आईला त्याचा त्रास झालेला असेल, बरोबर.
म्हणजेच काय, युनिव्हर्सल मदर ही आपण या ठिकाणी पाहतोय. होल्डिंग अ स्ट्रायकेन चाइल्ड इन हर लॅप, तिच्या हातामध्ये पिडलेलं बाळ होतं. आता मी पिडलेला शब्द वापरलाच होता, की त्रास झालेलं मूल, बरोबर, ते तिच्या हातामध्ये होतं. आणि तिने लेखकाचे धन्यवाद मानलेले होते, लेखकाचे आभार मानलेले होते. आभार मानण्याच्या पद्धती सुद्धा तिने सांगितली. तिने तिच्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. मग भावना व्यक्त करण्यासाठी ती लेखकडे पाहून रडणार नाही, कारण तेवढा गुण किंवा तेवढा इंटेलिजन्स हा माणसाला दिलेला आहे फक्त, बरोबर. म्हणजे प्राण्यांमध्ये आपण सुपेरियर आहोत. का तर आपल्याला भावना व्यक्त करता येतात, आपल्या डोक्याने विचार करता येतो. जर डोक्याने प्राण्यांना विचार करता येत असता तर सिंहाने कायमस्वरूपी आपल्यावरती राज्य केलं असतं, वाघाने आपले डोळे वटरले असते, चित्त्याने तेच केलं असतं. आणि मांजर तर म्हणलीच असती, मग आता मी माझी मावशी म्हणजे वाघाची मावशीच आहे, बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला बारकाईने विचार करण्यासारख्या. आणि हत्तीचं पहा बरं, हत्तीला आपल्यासारखं डोकं असतं तर, बरोबर. मला हे का सांगायचंय तर प्राण्यांना भावना व्यक्त करता येतात हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. पण देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. नंतर काही क्षणामध्येच तिने काय केलं तर आपल्या पिलाला छातीशी कवटाळून तिने त्या खुराड्यावरून जम्प केली, उडी मारली आणि त्यांच्या घराच्या छतावरती ती गेली. किंवा थोडक्यात क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच आवर किचन रूफ, त्यांच्या स्वयंपाक घराच्या छतावरती जाऊन ती बसली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. ज्या ठिकाणी ती हिंसक चकमक, पाहू का, एन्काउंटर म्हणजे मारणे नाही, म्हणजे जीवे मारणे नाही. मारणे होऊ शकतं, बदडणे, बरोबर, पण जीवे मारणे असा त्याचा अर्थ होत नाही. ती हिंसक चकमक ज्या ठिकाणी घडली होती त्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला ती निघून गेली. जर इकडच्या साईडला ती घटना घडली होती तर ती इकडच्या साईडला गेली. तिथं उभा राहून तिने पूर्ण भागाचं निरीक्षण केलं आणि ते जे पापी चेटकी वृत्तीचं असणारं जे मोठं माकड होतं, मेल लंगूर, त्या माकडाच्या दिशेने तिने पाहिलं आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ती निघून गेली. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. ज्या ठिकाणी ती हिंसक चकमक घडली होती त्याच्या विरुद्ध दिशेला ती आपल्या पिलाला घेऊन निघून गेली. कशासाठी? फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, तिच्या पिलाला वाचवण्यासाठी ती त्याच्या विरुद्ध दिशेला निघून गेली. नंतर त्या ठिकाणी असं सांगितलंय, पहा पुढचं शेवटचं सेकंड लास्ट पॅरेग्राफ पहा. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. आता नैतिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी सुरू झालाय. बी अ मॅन, माणूस काय असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर लेखक म्हणतात ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी, आई आणि ते पिल्लू या दोघांबरोबर लेखकाची जी भेट झाली, जी मीटिंग झाली, त्या मीटिंगने त्यांना एक गोष्ट त्यांच्या मनाशी सहमत केली. काय आहे? म्हणजे मताशी सहमत होणे, मनच त्यांचं त्या गोष्टीशी सहमत झालंय. काय? कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पिशियस कम्युनिकेशन and mutual trust is indeed a reality. सत्य काय आहे तर इंटरस्पिशियस कम्युनिकेशन, परस्परांमध्ये असणारं संभाषण. प्रत्येक समस्येवरती जर तोडगा काढायचा असेल ऍज अ मॅन, ऍज अ ह्युमन बिईंग, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती संभाषण करणं गरजेचं आहे. अडचणी असतील तर बोलल्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढता येतो. आणि जर समजा तुम्ही बोललेच नाही तर दुरावा आणखीन वाढत जातो. जवळीकता निर्माण करायची असेल तर बोलावं लागणार आहे, अडचणी जर असतील तर.
बरोबर. नसतील तर मग ठीक आहे, पण अडचणींना बोलूनच पर्याय काढता येतो. इथं अडचण कोणती होती, बोलता आलंय का नाही आलं, पण इंटरस्पिशियस कम्युनिकेशन, परस्परांमध्ये असणारा संवाद, तो कशा पद्धतीने आहे, तर तो फक्त भावनांच्या माध्यमातून आहे. डोळ्यांची भाषा त्या ठिकाणी लेखकाने वापरली, जी कृतज्ञता व्यक्त करताना त्या माकडाच्या पिलाच्या आईची होती. बरोबर. त्याच्यानंतर पुढे सांगितलं म्युच्युअल ट्रस्ट, परस्परांवरती असणारा विश्वास. म्हणजे आपण जरी आपण घरात राहत असलो, घरातल्या सगळ्या मेंबर्सवरती आपला विश्वास असतो, डोळे झाकून विश्वास असतो. बरोबर. मग त्या विश्वासाचा परिणाम काय होतो, तो ज्याचं ज्याला त्याला माहिती, आपण विश्वास टाकतो त्यावेळेस. ओके. मग या ठिकाणी म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी, परस्परांवरचा विश्वास, परस्परांमधील संभाषण ही एक सत्यता आहे, एक सत्य गोष्ट आहे. अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगितले, शुड एनीवन स्ट्राईक अ राईट कॉर्ड, योग्य नाळ त्या गोष्टीने, म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे विश्वासाने आणि संभाषणाने योग्य नाळ जोडली जाते. द रिलेशनशिप हम्स इनटू ऍक्शन. आता हम्स इनटू ऍक्शन बिकम्स ऍक्टिव्ह, त्याचा अर्थ दिला बिकम्स ऍक्टिव्ह. म्हणजे थोडक्यात एक योग्य पद्धतीची सहसंबंध केव्हा तयार होतो, जेव्हा तुमचा परस्परावरती विश्वास असतो. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही संभाषण करता, तेव्हा तुमच्यामध्ये म्युच्युअल ट्रस्टची निर्मिती होते. म्युच्युअल ट्रस्ट टर्न इन टू रिलेशनशिप, इट इज अ राईट कॉर्ड, हे या ठिकाणी सांगितलंय. आणि ती थोडक्यात मुख्य प्रवाहात आणता येते केव्हा, जेव्हा परस्परावरती विश्वास आणि संभाषण असेल. संभाषण नसलं तर अडचणी वाढत जातात. पण द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. त्या आईने लेखकाला काय समजवलं किंवा काय दाखवलं, तर अन्न, दॅट फूड वॉज नॉट ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये संभाषणाचं माध्यम हे फक्त अन्न नाही. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस एखाद्या प्राण्याला आपण खायला टाकतो, त्यावेळेस त्याच्यासाठी ते आपल्या कुत्रा, समजा आपण कुत्र्याला भाकरी टाकतो, मग कुत्रा आपल्या शेजारी किंवा आपल्या भोवती शेपटी फिरवतंय, असा त्याचा अर्थ नाहीये. जनावरांना खायला टाकलं जातं म्हणून ते मालक आल्यानंतर ओरडतात असं नाहीये. तर त्यांच्या भावना ज्या दडलेल्या असतात, त्या भावना असतात खरं तर म्युच्युअल ट्रस्ट, तो विश्वासाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. मग इथं लेखक म्हणतात की फक्त अन्न हे माध्यम नाही संभाषणाचं, तर ते दुसरं माध्यम आहे. आणि माध्यम कशाचं आहे, मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, विश्वासाने माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये योग्य बंध, सहसंबंध निर्माण होतो. नंतर कंपॅशन, कंपॅशन हा शब्द नीट लक्षात ठेवा बरं का मुलांनो, कारण हा परीक्षेला येतो. कंपॅशन हा शब्द, कंपॅशन याचा अर्थ थोडक्यात करुणा असा होतो किंवा दया असा होतो. तर प्राणी मात्रांवर केलेली दया ही योग्य बंध निर्माण करते, टाकलेला विश्वास ही योग्य बंध निर्माण करते. अँड्रॉक्लिस अँड द लायन जर आपण पाहिला तर सिंहाने एका मिनिटात अँड्रॉक्लिस खाऊन टाकला असता, पण त्याच्या जखमेवरती इलाज करणारा अँड्रॉक्लिस हा त्याचा कायमस्वरूपीचा मित्र झाला. आणि युद्धाच्या वेळी दोघांमध्ये असणारं जे इंटरस्पिशियस कम्युनिकेशन बिटवीन द टू मॅन अँड ॲनिमल किंवा ह्युमन अँड ॲनिमल, याचं योग्य प्रचिती आपण त्या गोष्टीत पाहिलेली आहे की त्या दोघांनाही सोडून देण्यात आलं. राजाने त्यालाही गुलाम केलं होतं आणि यालाही गुलाम केलेलं होतं, पण त्या दोघांना सोडून देण्यात आलं. कशामुळे झालं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर कंपॅशन आणि
ट्रस्ट यामुळं ते सगळं घडलेलं होतं. पुढं शेवटचा जो पॅरेग्राफ दिलेला आहे, 55 years have passed since that day. त्या दिवसाला किती वर्ष झालेत त्या घडलेल्या घटनेला, एन्काउंटरला? तर 55 वर्ष झालेत. किती वर्ष? 55 वर्ष. आय एम नाव 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे असं लेखक म्हणतात. म्हणजे व्हेन ही रोट द स्टोरी ही वॉज 70 years old. He was not a child like you, but when the encounter happened, then he was a child like you. He was a teenager. मागची पोएम आपण काय पाहिली? टीनेजर्स प्रेयर पाहिली. तुमच्याच वयाच्या मुलांची असणारी कविता पाहिली. आणि ही गोष्ट लेखक किती वर्षाचा आहे नीट समजून घ्या. हिशोब देतोय मी तुम्हाला या ठिकाणी वयाचा. 70 वर्षाचा आहे लेखक आणि घटना घडली आहे 55 वर्षापूर्वी. किती? 55 वर्षापूर्वी. मग आता 55 वर्षापूर्वी घडलेली घटना म्हणजे जर तुम्ही 70 मधून 55 वजा केले तर सरळ सरळ ते 15 वर्ष होतात. किती वर्ष होतात? हरिरुद्र किती वर्ष होतात? हरिओम 15 वर्ष. बरोबर. आणि तुमचं वय किती आहे आज? कोणाचं 16, कोणाचं 15? बरोबर. सगळ्यांचं वय 15 वर्ष. म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस लेखक हा 15 वर्षाचा होता आणि लिहिली त्यावेळेस तो 70 वर्षाचा होता. बरोबर. म्हणजे वय 70 वर्ष होतं. मग त्यावेळेस लेखकाला हाऊ ही न्यू दॅट व्हॉट इज कम्पॅशन, व्हॉट इज ट्रस्ट, व्हॉट इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग, या गोष्टीची त्याला काय जाणीव होती. पण लहान मुलांमध्ये ज्या भावना असतात, मुलांनो आपल्या भावना का मेल्यात तुम्हाला हे सांगतो. आपल्या भावना मरण्याचं एकमेव कारण आहे आपला फोन. फोनमुळे भावना मेल्यात. कारण जर आपला भाऊ बहीण किंवा चुलता जर बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या शहरांमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये जर कधी शिकायला किंवा नोकरीला असेल तर त्याच्या पत्राची वाट पाहिली जायची. आता आपण एका सेकंदात फोन करतो अमेरिकेला आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीविषयी असणारी जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग, ट्रस्ट, कम्पॅशन हे सगळं मेलेलं आहे. आपण अशी मुलं पण पाहतो की बाहेरच्या देशात आहेत आणि ती मुलं इकडं आई वडिलांचा अंत्यसंस्कार करायला सुद्धा येत नाहीत. ह्या गोष्टी सुद्धा आपण ऐकतोय, आपण सोशल मीडियावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाहतोय. मुलांनो घरच्यांविषयी, आई वडिलांविषयी, विशेषतः आई वडिलांविषयी, आजी आजोबांविषयी तुमच्या मनामध्ये खूप मोठी दयाभाव, खूप मोठी करुणा, कृतज्ञता तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. कसे असतील आपले आई वडील, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मारणारे असू द्या, झोडणारे असू द्या, तरी सुद्धा त्यांच्याविषयी आपण आपला दयाभाव ठेवायचा आहे. आपण त्यांच्या प्रेमाची परतफेड या ठिकाणीच करायची. जर आपण ती केली नाही तर आपण जन्माला येऊन फक्त आलोच जन्माला एवढीच गोष्ट आपल्या हाताने घडली, बाकी आपण रोज मेलेलोच आहे. समजलं? आई वडिलांचे कामं ऐकणं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण या ठिकाणी आपल्याला ॲनिमल क्लॅन, प्राणी वंश सांगितलाय लेखकाने आणि त्याच्यात युनिव्हर्सल मदर सांगितली, वैश्विक आई सांगितली. बरोबर. आपण जगात कुठेही नोकरीला गेलो तरी आपल्या घरी असणारी आपली नाळ कधीही तुटू द्यायची नाही. हेच आपल्या प्रकरणातून राईट कॉर्ड म्हणजे नाळच होतं. बरोबर. तेही आपल्याला लेखकाने या ठिकाणी सांगितलंय. आणि शेवटची सेंटेन्स अशी होती, बट स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु आजही मला ती विशिष्ट प्रकारची चकमक आजही आठवते. का? तर त्या ठिकाणी लेखकाने नैतिक गोष्टी लेखक त्या ठिकाणी शिकलेले. म्युच्युअल ट्रस्ट काय असते, अंडरस्टँडिंग काय असते, बॉन्डिंग काय असतं. बरोबर. ह्या गोष्टी लेखक त्या ठिकाणी त्या आईकडून, त्या म्हणजे माकडाच्या पिलाची आई आणि ते पिल्लू यांच्यामधून लेखक ते शिकलेत. आणि केलेले उपकार कसे धरायचे ही लेखक त्या प्राण्याकडूनच शिकलेत. आपण तर माणसं आहोत, आपल्याला कळतंय, आपण शिकलेलो आहेत. बरोबर. आपल्याला ज्यावेळेस पालक सांगतात ना, आता अभ्यास केला पाहिजे, तुझ्यासाठी मी पैसे यासाठी खर्च करतो की तू अभ्यास करून मोठा हो, तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. बरोबर. याला म्हणायचं कृतज्ञता. आणि जर तुम्ही
त्यांनी एवढं सांगून पण जर ते करत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात. हे तुम्ही तुमच्या मनाला तुमच्याच मनाने ठरवून घ्यायचं. शिंदे सरनी सांगण्याची गरज नाही आणि पालकांनी सांगण्याची गरज नाही, कारण पालक कोणालाच काही सांगत नसतात. पालक बिचारे आंधळे असतात आणि तुमच्यावरती तो विश्वास त्यांनी अंधपणे टाकलेला असतो बिनधास्त. बरोबर. आपण फक्त त्यांच्या विश्वासाला पात्र झालो पाहिजे एवढंच या प्रकरणामधून शिका. आणि या ठिकाणी हे प्रकरण संपलंय. आपण इथेच थांबणार आहोत. कोणाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. जर नसतील तर आपण या ठिकाणी थांबू. या पूर्ण प्रकरणाची समरी तुम्हाला जशी वाटेल तशी एक 10 ओळीमध्ये लिहिण्याचा इंग्लिशमध्ये प्रयत्न करा. ओके. तर या ठिकाणी थांबूयात आपण. गुड नाईट सगळ्यांना. बाय सर. गुड नाईट. हां बाय. गुड नाईट. हां गुड नाईट.